आणि बघताय मित्रांनो, पहाटे पहाटे दिलेल्या टायमिंगपेक्षा 10 मिनिटं लवकरच आपली ट्रेन साईनगर शिर्डी येथे आलेली आहे, पोचली आहे। आणि ह्या व्लॉगमध्ये फुल डिटेलमध्ये तुम्हाला ट्रेनबद्दल सर्व माहिती मिळणार आहे। म्हणजे दादरपासून साईनगर शिर्डी हा प्रवास आपला कसा झाला, तिकीट भाडे किती आहे, सर्व माहिती मिळणार आहे। आलो आहे फायनली आपण साईबाबांच्या प्रसादालयामध्ये। आणि शिर्डीमध्ये आल्यावर जी फिलिंग असते दरवर्षी खूपच वेगळीच असते, म्हणजे सांगता येत नाही शब्दांमध्ये, अशी फिलिंग येते बघा। आपण ज्या क्षणाची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो पालखीसोबत शिर्डीला यायचं। तर मित्रांनो, शॉपिंगला निघताच आपल्याला कॉल आला, आणि तो म्हणजे आपल्या प्रणित दादाच्या चॅनलवर जर तुम्ही बघत असाल उरण करंजीकर या यूट्यूब चॅनलवरती, तर फ्री गिव अवे चालू असतो दर रविवारी। म्हणजे गोल्ड कॉईन असतं, घर असतं, आयफोन वगैरे सर्व खूप मोठे गिफ्ट्स असतात। आणि फक्त 500 रुपये भरून आपल्याला एंट्री करायची असते। सो त्यामध्ये माझं नाव यावेळी रविवारी, आज 10वा रविवार आहे म्हणजे त्यांचा, आणि 1 तोळा पूर्ण सोनं आज त्यांनी कंप्लीट केलं ना मम्मी। आणि बरोबर 10व्या रविवारी माझं नाव, मी आज शिर्डीमध्ये आलो, आणि शिर्डीमध्ये आल्या मला त्यांचा कॉल आला, आणि मम्मी एवढी खुश झाली माझी। साईबाबांच्या कृपेने लागलाय आज त्याला। मित्रांनो, 31st निमित्त बघा आपल्या बाबांचं मंदिर कसं सजवण्यात आलंय। आणि ह्या वर्षी मी ठरवले की पहाटे 4ची आरतीला आपण जायचं म्हणजे जायचं। तर बघूया आता बाबा बोलत असतात। बोला साईनाथ महाराज की जय। आणि आलो आहे मित्रांनो, पहाटे 3:30 वाजले, आणि आता फायनली आपण साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे। म्हणजे दादरपासून जो आपला प्रवासाला सुरुवात झाली होती, आणि आता आपण थेट साईनगर शिर्डी हे रेल्वे स्टेशन गाठले आहे। सकाळी 3:45 वाजले आहेत, म्हणजे आता 3:45ला पण 15 मिनटं आहेत। आणि बघा सायली आणि मम्मी उतरले ट्रेनमधनं। सो बघा, ह्या ट्रेनची तिकीट भाडे आहे, जर जनरलमधनं येत आहे तुम्ही तर 135 रुपये, आणि जर रिझर्वेशन करताय तर 245 रुपये असं रिझर्वेशनचं तिकीट भाडं आहे। आणि बघताय मम्मी सर्वांना हाय करते। तर चला या आता आपलं द्वारावतीला रूम पहिलं म्हणजे बुक केलेले आहेत आपण 1 महिना आधीच। सो आपण आता तिथेच जाणार आहोत डायरेक्ट द्वारावतीला ऑटोनी, आणि द्वारावतीला गेल्यावर भेटू, मग थोडा फ्रेश वगैरे होऊ, थोडा आराम करू, आणि मग दर्शन बघू। आपण आपल्या पालखीसाठी स्पेशली आलो, म्हणजे आपल्या श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाची पालखी आहे। सो त्यांच्यासोबतच आपण पुढे दर्शन वगैरे करू 30 तारखेला। नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि दरवर्षीप्रमाणे आपली यावर्षी शिर्डी सिरीज येणार आहे, आणि आपण आलो आहे फायनली 28, आज किती तारीख आहे मम्मी? 29 तारीख आहे आज। आणि काल 28 तारखेला आपण निघालो दादर ते साईनगर शिर्डी असा प्रवास केला आपण ट्रेननी, पण त्याचा व्हिडिओ आम्हाला बनवता नाही आला कारण अचानक ठरलं आमचं। सो आम्ही जनरलनी प्रवास करत होतो, सो आम्ही जास्त काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला। सकाळी आम्ही पोचलो 4 वाजेपर्यंत शिर्डी, आणि मग त्यानंतर 4 वाजता पोचलो ना, 3:30ला पोचलो। हां, 3:30ला पोचलो, आणि मग त्यानंतर आम्ही द्वारावतीमध्ये जसं रूम बुक करून ठेवलेले, दरवर्षीच करतो आपण संस्थेचे रूम बुक, आणि द्वारावतीमध्ये येऊन आपल्याला लगेच रूम दिला सरांनी, त्या आहे ना, आम्हाला लगेच झोपता आलं। रात्रभर झोप नव्हती आम्हाला ट्रेनमध्ये, आम्हाला रूम लवकरच दिला त्यांनी। हो, 8चं होतं चेकिंग, पण आम्हाला त्यांनी 6 वाजता। सो आता किती वाजलेत मम्मी? 1 वाजला ना, आणि आता 1 वाजला दुपारचा। सो आम्ही आता थोडा आराम वगैरे केला द्वारावतीमध्ये। सकाळी 5-6 वाजता रूम भेटला आम्हाला, आराम वगैरे करून आता जेवायला चाललो आहे दुपारी। आणि बघा, आपण सर्वात मोठ्या प्रसादालयाची इथे पोचलो आहे, जे शिर्डीमधलं साईबाबा संस्था प्रसादालय आहे। सो तिथेच आता आपण जाऊन जेवणार आहोत। मम्मी ओम साईराम, कसं वाटतं मम्मी शिर्डीमध्ये इथे? सौर ऊर्जेवर बनवलेलं जेवण जेवायचं मस्तपैकी, भूक एवढी लागली आम्हाला, कारण रात्रभर आम्ही असं ट्रेनमध्ये आणलं होतं आम्ही जेवण, पण आमच्या बॅगा आम्ही वर ठेवल्या, कंटाळा आला। आणि मम्मी सगळे विचार करत असतील आपण आज 3घच दिसते, तर आपली बाकीची फॅमिली कुठे आहे? बाकीची फॅमिली येते, पाठवून येते। साई आहे आमचा, साईचा एक पेपर बाकी राहिला आहे, मग तो पेपर झाला की तो उद्या निघणार। अच्छा, साईचे पप्पा पण येणार आहेत, ते आज निघतील। ते कुठे आहेत? ते गेले चिपळूणला गेलेत पप्पा। हां, चिपळूणवरनं आज निघतात, आणि मग उद्या शिर्डीमध्ये येतील ना। हां, मग उद्या आपली साईभजन पालखी पण, श्री साईभजन मंडळाची पालखी पण पोचते। भांडूप ते शिर्डी असा प्रवास करून आपले सर्व साई भक्त येणार आहेत। सो आपण त्यांना पण भेटायला जाणार आहोत ना मम्मी उद्या? चालेल, मग सकाळी मी उद्या निघणार आहे। तो पण ब्लॉग तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच तुम्हाला। तो नक्की आपल्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा, आणि सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाले। पोचायच्या आधीच आपल्याला इथे सर्व बघायला मिळतं, आणि बघा इथे सर्व असं जत्रेसारखं बघायला मिळतं। आणि मम्मीची इथे शॉपिंग पण सुरुवात झाली बघा, दरवर्षी येते आणि हीच बाहुली बघत असते मम्मी। तू दरवर्षीचं तुझं एकच काम आहे, आणि कशी नेणार जनरल डब्यातून?
बघून येते काय यावर्षी तू? दरवर्षी या भावल्या बघते मम्मी येऊन. आणि इथे बघा आता सर्व शॉप्स वगैरे, इथे जत्रा आहे. आलो आहे फायनली आपण साईबाबांच्या प्रसादालयामध्ये. आणि शिर्डीमध्ये आल्यावर जी फिलिंग असते दरवर्षी खूपच वेगळीच असते, म्हणजे सांगता येत नाही शब्दांमध्ये, अशी फिलिंग येते. बघा आपण ज्या क्षणाची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो पालखीसोबत शिर्डीला यायचं, पण ह्यावर्षी आपण आधीच आलो आहे पालखीच्या थोडं. दरवर्षी आपण गेल्या वर्षीचा जर तुम्ही व्लॉग बघितला आपण कारने आलो होतो आणि पालखीसोबतच होतो आपण. चला आता कुपन घेतो इथून, जे आपल्याला इथे फ्री ऑफ कॉस्ट जेवणची सगळी सोय असते. आणि आता इथून कुपन घ्यायचे असतात फक्त, आणि कुपन घेऊन आपण लगेच जेवायला जाऊया. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कुपन प्रोव्हाइड केलं जातं संस्थान ट्रस्टकडून, जे एकदम बाबांचा प्रसाद असतो तो फ्री ऑफ कॉस्ट असतो. आणि मम्मी आणि सायली इथे हात धुतात पुढे, तर चला आपण पण हात धुवून लगेच जेवायला जाऊया. आणि बघते आपल्या जगातलं सर्वात मोठं असं प्रसादालय आहे, इथे एवढी माणसं एका टायमिंगला, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 हजार लोक एका टायमिंगला जेवत असतात आपले साई भक्त. सो तरी पण इथे लाईन आपल्याला लावायची बिलकुल काही गरज पडत नाही. मूविंग लाईन असते, बघताय तुम्ही आता सर्वच मूविंग लाईन आहे. आणि लगेच आपल्याला जेवण, ते पण गरमागरम जेवण प्रोव्हाइड केलं जातं श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडून. आणि आपल्या सर्वात भारी म्हणजे जी भक्तांची सोय होते ती आपल्या शिर्डीमध्ये होत असते. म्हणजे बघा गरम गरम जेवणपासून सगळं रूम बीम खूप छान असं संस्थांनी प्रोव्हाइड करतात. म्हणजे एक द्वारावती जर बघितलात तुम्ही तर 500 रुपये पर डे, आणि जर आश्रमचे बघितलात तर 250-200 पासून स्टार्टिंग रेंज आहे रूमची सुद्धा प्राईस. आणि म्हणूनच बाबांचे लाखो भक्त या ठिकाणी येत असतात. तर बघता आता जसं मी तुम्हाला बोललो होतो गरमागरम जेवण आलेलं आहे आपलं. आणि इथे भात वाढायला सुरुवात झाली. आणि किती मोठा हॉल आहे बघू शकता तुम्ही, जो साई प्रसादालय आपण ओळखला जातो शिर्डीमध्ये एकदम फेमस. आणि कमीत कमी आपले इथे 3 ते 4 हजार लोक जेवत असतात दरवर्षी. आणि एका दिवसाला जर बघितलात तर 30 ते 40 हजार लोक जेवतात, भाविक भक्तजन जेवतात आपले इथे सांगितलं जातं आहे. सो बघा किती गर्दी आज पण. गाईस आम्ही दुपारी जेवून वगैरे आलो, तुम्ही बघितलातच. आणि आता द्वारावतीमध्ये संध्याकाळी 6:30 वाजले. आणि आता मम्मी बोलते चल थोडा बाहेर जाऊन नाश्ता वगैरे करू थोडा, आणि नंतर मम्मीला काहीतरी शॉपिंग वगैरे करायची आहे. पप्पा पण आता तिकडनं निघालेत भांडूपवरला, म्हणजे ते येतील एक रात्री 12-1-2 पर्यंत येतील. सो आता तुम्हाला रूमचा पण टूर देतो एकदा, तर तुम्हाला रूम पण समजतील की द्वारावतीचे रूम कशा असतात. आणि खूप असं मोठं संस्था आहे, खूपच लांबच्या लांब आहे अशी संस्था. माझ्या मागे बघू शकता अशी खूप लांब आहे, आणि इथे पण खूप लांब आहे अशी. सो तुम्हाला मी रूम दाखवतो, रूम पण बघून घ्या एकदा. आणि इथे तुम्हाला आता रूम दाखवतो मी बघा. आणि मम्मी पण बघा मस्त रेडी होऊन तयार आहे. ते इथे वॉशरूम आणि टॉयलेट आहेत, ते वॉश बेसिंगसुद्धा आहे, मिरर आहे. आणि खूप सुंदर रूम भेटतात आपल्याला संस्थेकडनं. आणि क्लीन तर खूप असतात, खूप म्हणजे खूप क्लीनलीनेस असतो इथे. आणि असे 3 बेड भेटतात बघा. आणि आम्ही एका दिवसासाठी रूम बुक केला आहे, फक्त 500 रुपीज कॉस्टिंग पडली त्यासाठी आम्हाला, आहे ना मम्मी? पण खूपच छान आहे, मस्त एकदम. पण मम्मी एक मी तुला सांगेल की शिर्डीमध्ये 31ला द्वारावतीचे रूम भेटणं म्हणजे खूपच स्वर्ग सुख आहे आमच्यासाठी. हां, कारण की हे द्वारावती ही संस्था असे आहे जिथे खूप कमी रूम शिर्डीला ऑनलाईन ओपन होत असतात, अलॉट होत असतात लोकांसाठी. आणि बघा आपल्याला ते अलॉट झालं आहे फास्ट बुकिंग करायला. हां, आणि 1 महिना आधीपासूनच आपण बुकिंग करून ठेवले होते, राईट? सो चला मम्मी, आता तू मस्त दिसतेस एकदम तयारी वगैरे करून. नवीन ड्रेस आहे की जुनाच आहे कोणता? अच्छा, नवीन ड्रेस घातला आहे बघा मम्मीने माझ्या. आणि आता शॉपिंग करायला निघाली ना की काय? आता पहिला नाश्ता करूया. आता शॉपिंग काय आवडलं तर घ्यायचं. आता आम्ही जाणार पहिला खाली चहा वगैरे घेणार आणि मग फिरणार मस्तपैकी. आता इथे फिरायचंच आहे आपल्याला. हां, आणि जर तुम्ही विचार करत असाल मागे, तर मागे खिडकी आणि खिडकीच्या समोर आता उद्या सकाळी तुम्हाला दाखवलं तर दाखवेन मी. खूप मोठा गार्डन आहे द्वारावतीच्या बाहेर. जर कोणी शिर्डीमध्ये आलं असेल, त्यांना माहिती असेल द्वारावती वगैरे, सो त्यांना माहिती असेल, ही आयडिया असेल की द्वारावतीच्या समोरचा जो गार्डन व्ह्यू आहे तर तोच आपल्या खिडकीतून बाहेर बघायला मिळत असतो. तर चला आता आम्ही
नाश्ता करायला निघतो आणि मग तिथून शॉपिंग करून रात्री जेवणच येतो आणि घरी जाऊन झोपतो. आपण उद्या सकाळी पालखीला जाणार आहोत. आठवणीने सकाळी 7 वाजता उठून मी तर जगडे फाटापासून पुढे आपली पालखी येणार आहे. सो तिथून मी चालत जॉईन होणार पालखीला. तर चला भेटू आता शॉपिंग करताना. तर मित्रांनो शॉपिंगला निघताच आपल्याला कॉल आला आणि तो म्हणजे आपल्या प्रणित दादाच्या चॅनलवर जर तुम्ही बघत असाल उरणकरंजेकर या यूट्यूब चॅनलवरती तर फ्री गिव अवे चालू असतो दर रविवारी. म्हणजे गोल्ड कॉईन असतं, घर असतं, आयफोन वगैरे सर्व खूप मोठे गिफ्ट्स असतात आणि फक्त 500 रुपये भरून आपल्याला एंट्री करायची असते. सो त्यामध्ये माझं नाव ह्यावेळी रविवारी, आज 10वा रविवार आहे म्हणजे त्यांचा, आणि 1 तोळा पूर्ण सोनं आज त्यांनी कंप्लीट केलं ना मम्मी. आणि बरोबर 10व्या रविवारी माझं नाव, मी आज शिर्डीमध्ये आलो आणि शिर्डीमध्ये आल्या मला त्यांचा कॉल आला आणि मम्मी एवढी खुश झाली माझी. खरोखर साईबाबांच्या कृपेने लागलाय आज त्याला गोल्ड कॉईन. तर आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या असं लक्षातही नव्हतं की आज संडे आणि रविवारी बघतो, पण आज आम्ही शिर्डीमध्ये असल्यामुळे आमच्या काही ते लक्षात नव्हतं की आपल्याला बघायचं वगैरे. आणि तेवढ्यात आता त्याचा कॉल आला प्रथमेशचा, तर खूप आनंद वाटतो आणि साईबाबांच्या कृपेने मिळालाय गोल्ड कॉईन. आणि पप्पांना तर अजून माहिती नाही, पप्पा आल्यावर आम्ही पप्पांना पण सांगू. सो आता ते प्रणित दादा आणि प्रथमेश दादांना मी 3 तारखेला जानेवारीच्या इन्व्हाइट केले आपल्या घरी ना मम्मी. सो ते 3 तारखेला आपल्याकडे येणार आहेत गोल्ड कॉईन सोबत. सो आपण तो पण ब्लॉग नक्की शूट करणार आहोत. तर चल जाऊया ना मम्मी आता आपण शॉपिंगला. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही पण पार्टिसिपेट करा. खूप छान आहे आणि असं ट्रस्टेड आहे, फेक वगैरे काही नाही, ट्रस्टेड आहे. म्हणून आपला प्रणित दादा सुद्धा त्यांना सपोर्ट करतोय. ठीक आहे. सो नक्की जाऊया ना मम्मी आता शॉपिंगला. चला आता शॉपिंगला निघतो आम्ही. तर चला मित्रांनो 31 निमित्त बघा आपल्या बाबांचं मंदिर कसं सजवण्यात आलंय. आणि आपण आता इथे शॉपिंग करणार आहोत थोडीफार मम्मी सोबत. मंदिराच्या परिसरात आलोय आणि मम्मीची शॉपिंगला झाली आहे सुरुवात. आता एक दुकान सोडणार नाही, प्रत्येक दुकानात आपल्याला थांबवत मम्मी शॉपिंग करणार बघा. आणि स्ट्रीट शॉपिंग तर मम्मीचा आपला फेवरेट विषय आहे, त्यात काय विषयच नाही. तोडच नाही तिला, कोणी तोडच नाही देऊ शकत. आणि मस्त वाटतंय. बाबांच्या मंदिराच्या बाहेर आपण आहे आणि आपल्या वर्षाचा अखेर पण शिर्डीमध्ये बाबांसोबत होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात पण आपल्या शिर्डीमध्येच होते बाबांसोबत. आणि बघा मंदिर सजवलं आहे, इतकं छान वाटतंय. संध्याकाळच्या टायमिंगला आलो आहे शॉपिंगसाठी. आणि इथे ना माझे फेवरेट दुकान म्हणजे चैन भेटतात. तिथे चैन बघा तुम्हाला दाखवतो, खूप भारी वगैरे असं समय, इथे समय वगैरे बघायला मिळते बघा. आणि मित्रांनो हे बघा, हेच ते दुकान आलेले आपल्या फेवरेट चैन्स जिथे भेटतात. चैन बघताय मस्त मस्त भारी भारी इथे चैन्स अवेलेबल आहेत बघताय तुम्ही. येतो आता थोड्या वेळाने परत आणि चैनची पण प्राइस रेंज वगैरे काय आपण सर्व डिस्कस करू त्यांच्यासोबत. मित्रांनो आम्ही फायनली जेवून वगैरे आलो मस्त आपल्या प्रसादालयामधून. आणि अजूनही मम्मीची संपली नाही, रात्रीचे 11:30 वाजलेत. आणि शिर्डीमध्ये शॉपिंग काय मम्मीची संपत नाही आली की. मी जसं बोलत असतो दरवर्षी शॉपिंग आमची दिन रात चालू असते शिर्डीमध्ये. मम्मी पोचली एकदा की. आणि स्ट्रीट शॉपिंग तर मम्मीची खूप फेवरेट आहे. आणि बाबांचं मंदिर पण बघा, आता थोडी गर्दी कमी झाली आहे, तर तुम्हाला गर्दी पण दिसणार नाही बघा. खूप मस्त न्यू इयरसाठी लाइटिंगनी सजवण्यात आले आहे. आणि इथे आपली द्वारका माई. द्वारका माईला पण आज लाईन खूपच कमी आहे बघा. पण उद्या 31 असेल, सो उद्या इथे खूपच गर्दी असणार आहे. आणि आज रात्रीपासूनच गाड्या यायला सुरुवात होईल शिर्डीमध्ये. आज तर गर्दी एवढी कमीच आहे, म्हणजे आपल्या लाडू सेंटरला पण लाईन नव्हती, पण आता उद्यापासूनची गर्दी असणार आहे, खूप मजबूत गर्दी असणार आहे. आणि मम्मी बघा मंगळसूत्र घेते वाटतं. आणि बघा मम्मीने असे 2 टाईपचे मंगळसूत्र बघितले. दाखव मम्मी कोणते बघितलेस. अच्छा असं हातावर दाखव ना तू पकडून. आणि मम्मी बघा 2 टाईपचे मंगळसूत्र बघितले तिथे. वाव मम्मी भारी आहे. हा ही एक डिझाईन आहे. आणि अजून एक कोणती डिझाईन आहे
ते बघ तिच्या हातात आहे वाटतं ना एक. तेच सेम आहे. हे सेम आहेत का दोन? अच्छा अच्छा ओके. सेम आहे. भारी वाटेल मम्मी तुला, घे तू. तर मित्रांनो शॉपिंग करता करता मम्मीनी मग पेरू बघते आणि पेरू आणि बोरं. आम्हाला 10 रुपयाला एवढा मोठा पेरू दिला. दाखवू आम्ही खाण्यासाठी घेतलं कारण आम्ही 4 दिवस राहणार आहोत तिथे. तर बघा आम्हाला एवढा मोठा पेरू त्यांनी कापून दिला खाण्यासाठी. आम्ही तिकडून नंतर घेतो. आम्ही राहणार आहे 3 तारखेपर्यंत. जाताना आम्ही नक्की घेतो. तुम्ही पण शिर्डी देता की नाही ताईकडून पेरू घ्या. ताई आता किती रात्रीचे 11:30 वाजून गेले तरी बिचारा बसल्यात. एवढं मेहनत करतात माणसं दिवसभर बसून उन्हात आणत आणि रात्री उशिरापर्यंत सुद्धा आला तर नक्की यांच्याकडून घ्या. तर मित्रांनो हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या डे 1च्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. सी यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आपण पालखीला जाणार आहोत तेव्हा सकाळी लवकर उठून.